सकाळी उठल्या उठल्या ही सवय जीवावर बेतते का? नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रुपाली लवटे. स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. दररोज सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी आपण चहा घेतो. चहा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्हाला माहित आहे का, चहा पिल्यावर शरीरावर काही तोटे होतात. आज आपण पाहणार आहोत चहा पिल्याचे परिणाम आणि त्याचे निरोगी पर्याय. चहा योग्य प्रमाणात घेतल्यास फायदा होतो, पण चुकीच्या पदार्थांसोबत घेतल्यास तोटे जास्त होतात. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक परिणाम सविस्तर पाहणार आहोत. तसेच चहाऐवजी कोणते पेय योग्य आहेत तेही शिकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमची जीवनशैली सुधारण्याचे उपाय जाणून घ्या. हे उपाय घरच्या घरी सहज करून पाहता येतील. चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया शरीरावर चहा पिल्याचे प्रत्यक्ष परिणाम. चहा पिल्याचे दुष्परिणाम. पचनावर परिणाम. चहात असलेले कॅफीन व टॅनिन्स पचन एन्झाईम्सवर परिणाम करतात. त्यामुळे पचन मंदावते आणि पोटात फुगणे, अपचन, वायू निर्माण करणे या समस्या निर्माण होतात. अनेक जण चहा उपाशी पोटात घेतात, ज्यामुळे आम्लपित्त वाढते. जास्त प्रमाणात चहा घेतल्यास ऍसिडिटी सतत जाणवते. रात्री उशिरा चहा घेतल्यास झोपेत अडथळा येतो आणि पचन प्रभावित होतं. चहाच्या अनियमित सेवनामुळे काही लोकांना उलट्या किंवा बद्धकोष्ठता देखील जाणवते. पचनाच्या समस्या हळूहळू गंभीर होत गेल्यास गॅस्ट्रिक अल्सर निर्माण होऊ शकतो. यामुळे शरीरात विषारी घटक जमा होतात, जे रक्त आणि पचन संस्थेवर ताण देतात. हलक्या स्नॅक्ससह चहा घेतल्यास काही प्रमाणात त्रास कमी होतो, पण फक्त तात्पुरती. म्हणूनच पचनाच्या आरोग्यासाठी चहा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेस घेणं आवश्यक आहे. आयर्न शोषण कमी होणं. चहा पिल्यानं शरीरातील आयर्न शोषण कमी होतं. चहातील टॅनिन्स आयर्नच्या शोषणात अडथळा आणतात. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी हळूहळू कमी होऊ लागते. दीर्घकाळानं ही समस्या रक्तक्षय म्हणजेच ॲनेमियामध्ये रूपांतरित होते. शरीरात ऊर्जा कमी होणं, थकवा, चेहरा फिकट पडणं हे लक्षणं दिसतात. विशेषतः स्त्रियांमध्ये ही समस्या अधिक जाणवते, कारण मासिक पाळीमुळे आयर्नची गरज जास्त असते. चहा औषधांसोबत घेतल्यास आयर्न टॅब्लेट्सचे परिणामही कमी होतात. नियमित चहा सेवन आणि योग्य आहार न केल्यास लांबून ही समस्या गंभीर होते. योग्य प्रमाणात आयर्नयुक्त पदार्थ आणि चहा न घेणे हाच उपाय आहे. म्हणून शरीरात रक्तक्षय न होऊ देण्यासाठी चहा घेताना काळजी घ्यावी. झोपेवर परिणाम. चहा पिल्यानं शरीरात कॅफीनचा ताण वाढतो. कॅफीन मेंदूला ताजेतवाने ठेवतो, पण रात्री झोपेवर परिणाम करतो. उशिरा चहा घेतल्यास झोप न लागणे, चिडचिड होणे, मन अस्वस्थ वाटणे, मुलांमध्ये झोपेची समस्या वाढते आणि अभ्यासावर परिणाम होतो. वृद्ध व्यक्तींवर झोपेवर अधिक ताण पडतो. कॅफीनमुळे हृदयाची धडक वाढते आणि ताण अधिक येतो. शरीरातील मेलाटोनिन हार्मोन्सवर परिणाम होतो, ज्यामुळे झोपेचं चक्र बिघडवतो. रात्री चहा टाळल्यास झोप सुधारते आणि शरीर ताजेतवाने राहते. दिवसात सकाळी किंवा दुपारी 1-2 कप पुरेसा आहे. झोपेच्या आरोग्यासाठी चहा योग्य प्रमाणात घ्या आणि उशिरा टाळा. हाडांवर परिणाम. चहा पिल्यामुळे शरीरातून कॅल्शियम बाहेर टाकलं जातं. कॅल्शियम हाडांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. हळूहळू हाडं कमजोर होतात आणि संधिवात, गुडघेदुखी जाणवायला लागते. वृद्धांमध्ये हाडांचा ताण वाढतो आणि फ्रॅक्चरची शक्यताही वाढते. दिवसात जास्त चहा घेणाऱ्यांमध्ये हाडांची घनता कमी होते. हाडे मजबूत ठेवण्यासाठी चहा प्रमाणात घेणे आवश्यक आहे आणि कॅल्शियम युक्त पदार्थ वाढवणं महत्वाचं आहे. दुधाचे प्रमाण योग्य ठेवणं, पण चहा सोबत न घेणं हेही महत्वाचं आहे. हलकी व्यायाम आणि सूर्यप्रकाशामुळे हाडं मजबूत राहतात. हाडांच्या आरोग्यासाठी चहा खूप महत्वाचा नाही, पण त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणं महत्वाचं आहे. चहा योग्य प्रमाणात घेतल्यास हाडांवर प्रतिकूल परिणाम टाळता येतो. डिहायड्रेशन.
चहा पिल्यानं शरीरात पाणी बाहेर टाकलं जातं. डायुरेटिक इफेक्ट होतो, त्यामुळे त्वचा कोरडी पडते, तोंड कोरडे वाटते. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास थकवा आणि मानसिक थकवा वाढतो. लांबून घेतल्यास थकवा, डोकेदुखी, स्नायूंचं दुखणं जाणवतं. विशेषतः उन्हाळ्यात चहा जास्त घेतल्यास समस्या वाढते. शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण कमी होऊ शकते. दिवसात पुरेसे पाणी प्यावे आणि चहा प्रमाणात घ्यावा. हर्बल टी किंवा ग्रीन टी मध्ये कमी कॅफीन असल्यामुळे डिहायड्रेशन कमी होतं. मध किंवा फळांचा रस प्यायल्यास शरीरातील पाणी संतुलित राहतं. निरोगी राहण्यासाठी चहा आणि पाणी संतुलित प्रमाणात घ्यावा. चहाऐवजी निरोगी पर्याय. हर्बल टी म्हणजे आले, तुळस, दालचिनी, पुदिना, लवंग यांचा काढा. यामध्ये कॅफीन खूपच कमी असतं. रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर निघतात. सर्दी, खोकला, गळ्याची खरखर कमी होते. पचन सुधारते आणि पोट हलके वाटते. चहाऐवजी हर्बल टी प्यायल्यास शरीर शांत आणि ताजेतवाने राहते. ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. वजन कमी करण्यास मदत होते कारण मेटाबॉलिझम वाढतो. दिवसभर ऊर्जा टिकवते आणि मेंदू ताजतवाना ठेवते. हाडे व त्वचेसाठी फायदा होतो. चहा प्रमाणात कमी घेऊन ग्रीन टी प्यायल्यास शरीरावर प्रतिकूल परिणाम होत नाही. लेमन वॉटर, गरम पाणी आणि लिंबाचा रस. लेमन वॉटर सकाळी उपाशी पोटावर प्यायल्यास पचन सुधारते. शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात. त्वचा उजळते आणि शरीर ताजेतवाने वाटते. हाडे आणि स्नायूंसाठी आवश्यक व्हिटॅमिन सी मिळते. मेटाबॉलिझम सुधारतो आणि वजन नियंत्रणात राहते. गोल्डन मिल्क, हळदीचे दूध म्हणजेच गोल्डन मिल्क. हळदीतील कर्क्युमिन शरीराला दाहशामक आणि रोगप्रतिकार शक्ती देतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. शरीरातील सूज कमी करते. झोप सुधारते आणि मानसिक ताण कमी होतो. चहाऐवजी गोल्डन मिल्क प्यायल्यास शरीर मजबूत राहते. कोमट पाणी आणि मध. सकाळी कोमट पाणी आणि मध प्यायल्यास मेटाबॉलिझम सुधारतो. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्वचा उजळते आणि शरीर ताजेतवाने राहते. पचन सुधारते आणि ऍसिडिटी कमी होते. ऊर्जा टिकते आणि थकवा कमी होतो. नैसर्गिक साखर असल्यामुळं शरीरास ऊर्जा मिळते. फळांचा ज्यूस, स्मूदी, नैसर्गिक विटॅमिन्स व खनिजे शरीराला मिळतात. शरीराला ऊर्जा व ताजेतवानेपणा मिळतो. चहाऐवजी फळे खाल्ल्यास रक्तशुद्धी होते. पचन सुधारते आणि डिहायड्रेशन कमी होते. वजन नियंत्रित राहते आणि त्वचा उजळते. नैसर्गिक गोडसरपणा असल्यामुळे अतिरिक्त साखर टाळता येते. मित्रांनो, चहा आवडत असेल तरी त्याचे तोटे लक्षात घेणं महत्वाचं आहे. पचन, झोप, हाडे, डिहायड्रेशन आणि रक्तक्षय म्हणजेच ॲनेमिया यावर चहा प्रतिकूल परिणाम करतो. योग्य प्रमाणात चहा घेणं आणि चहा पिल्याची वेळ नियंत्रित करणं आवश्यक आहे. चहाऐवजी हर्बल टी, ग्रीन टी, लेमन वॉटर, गोल्डन मिल्क, मधयुक्त पाणी हे फायदेशीर पर्याय आहेत. या उपायांनी शरीर निरोगी राहते, ऊर्जा टिकते, त्वचा उजळते. नियमित योग्य पेय सेवन केल्यास संधिवात, थकवा, अपचन, आम्लपित्त टाळता येतात. तुमची जीवनशैली सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. छोट्या बदलांनी मोठा फायदा होतो. त्यामुळे आजच सुरुवात करा. निरोगी राहा, सजग राहा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद. मी डॉक्टर रुपाली लवटे. भेटूयात पुन्हा. काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग.